नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण अशा एका जैविक बुरशीनाशकाबद्दल, याचा वापर आपण बुरशीनाशकासोबत तुमचे कीटकनाशक म्हणा, सर्व फंगस म्हणा, इन्फेक्शन म्हणा, सर्व ठिकाणी याचा वापर करू शकतो. ते म्हणजे तुमचं सुडोमोनस. सुडोमोनस याचा वापर आपण कसा केला पाहिजे, कोणत्या स्टेजला केला पाहिजे, सुडोमोनसची ड्रिंचिंग करत असताना किंवा फवारणी करत असताना त्याचे फायदे आपल्याला कोणकोणते मिळणार आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपल्या याचे फायदे तुमच्या पिकाला म्हणा किंवा तुमच्या डाळिंब पिकाला म्हणा, याचे काय काय फायदे होणार आहेत हे पण याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहायचा. आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सुडोमोनसची फवारणी करत असता त्यावेळेस हे तुमचं फंगसवरतीच नियंत्रण करत असं नाही. तुमचं फंगस असू द्या किंवा बॅक्टेरियल ब्लॅट असू द्या, दोन्हीवरती काम हे सुडोमोनस करत असतं. बॅक्टेरियल आणि फंगस या दोन्हीवरती काम हे चांगल्या प्रकारे सुडोमोनस हे तुमचं काम करत असतं. आणि हे ट्रायकोडर्माच्या बाबतीत हे सर्वात जास्त व्हर्टिकल असणारे किंवा टॉप असणारे हे एक जीवाणूजन्य औषध आहे. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जेव्हा तुमचं ट्रायकोडर्मा हे तुमचं फक्त जीवाणू किंवा बुरशींना मारण्याचं काम करत असतं, हे जीवाणूसोबत किंवा तुमच्या बुरशीसोबत तुमच्या ह्या बॅक्टेरियल ब्लाइट म्हणा किंवा बॅक्टेरियलचे दुसरे कोणतेही बिल्ड ब्लाइट म्हणा, रूट रॉट म्हणा, या सर्व पिकावरती काम होत असतं. आणि याचा वापर तुम्ही तुमच्या कोणत्याही पिकामध्ये याचा वापर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा हा ट्रायकोडर्मा असतो तो तुमच्या फंगस नियंत्रणासाठी काम करतो. आणि हे सुडोमोनस असतं ते फंगस व्यतिरिक्त तुमच्या ब्लाइटची समस्या असेल कोणत्याही तुमच्या फळबागेमध्ये, तर याच्यासाठी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुडोमोनस हे ट्रायकोडर्मापेक्षाही सर्वात जास्त काम करणारे असते. रासायनिक शेतीमध्ये सुद्धा सुडोमोनसचा वापर केला जाऊ शकतो, काही अडचण येत नाही. तुमच्या जमिनीची हेल्थ सुधारण्यासाठी किंवा तुमच्या जमिनीची ग्रोथ टिकवून ठेवण्यासाठी हा सुडोमोनसचा वापर हा सर्वात जास्त केला जातो. आणि मित्रांनो, रासायनिक तुलनेच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला ज्या त्या रोगावरती वेगवेगळं औषध तुम्हाला आणायला लागतं. तर याचाच वापर तुम्ही जैविक ह्याच्यामध्ये केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सुडोमोनसचा वापर केला तुमच्या बागेमध्ये म्हणा किंवा तुमच्या फळपिकामध्ये, तर तुमच्या अनेक रोगावरती एक तुमचं सुडोमोनस हे काम करत असतं. त्या तुलनेनं तुम्हाला हे जैविक हे सर्वात जास्त लाभदायक आणि तुम्हाला सर्वात जास्त स्वस्त या ठिकाणी मिळत असतं. समजा तुम्ही 2-3 रोग असेल तर तुम्हाला 2-3 वेगवेगळी औषधं रासायनिकमध्ये आणावं लागतात. तसंच तुम्हाला ही त्या 2-3 रोगाला एकच कारणीभूत असणार म्हणजे तुम्हाला सुडोमोनस हे एकाच औषधावरती तुमचे अनेक रोग या ठिकाणी कंट्रोल होऊ शकतात. त्यामुळे याचा वापर हा नक्की तुम्ही करू शकता. मार्केटमध्ये नवीन कंपन्याचं नवीन पॅकेज असतं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या हे 0.5% असतात सुडोमोनस, कोणकोणत्या कंपनीने त्या पॅकिंगमध्ये 1% ते 3% ही सुडोमोनसचा मात्रा दिलेली असते. त्याचं एवढंच की जेवढी जास्त तुम्ही मात्रा घ्याल तेवढी जास्त तुम्हाला त्याचे काउंट पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही 3% जरी घेतलं तर त्याचा रेशिओ काउंट हा 5.10 अशामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळत असतो. त्यामुळे जेवढं जास्त त्यामध्ये टक्केवारी असेल तेवढं तुम्ही त्या औषधाला घ्यायचं आहे किंवा ते खरेदी करायचं आहे. वापर तुम्ही वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या रोगासाठी करू शकतात. आणि याचा वापर पुढीलपैकी कोणकोणत्या रोगामार्फत आपण करणार आहोत याविषयी तुम्हाला माहिती सांगतो. याचा वापर हा सुडोमोनसचा वापर हा तुमच्या पिकामध्ये जे ब्लाइट असतं, अर्ली ब्लाइट म्हणा, लेट ब्लाइट म्हणा किंवा बॅक्टेरियल ब्लाइट म्हणा, या तिन्ही गोष्टीसाठी तुम्ही सुडोमोनसचा वापर करू शकताय. त्याचबरोबर तुमचं रूट रॉट म्हणा, त्याबरोबर तुमची ड्रिंचिंग करत असताना तुमच्या मुळीची जर झालेली ब्लॉकेज असेल किंवा पांढरी मुळी वाढण्यास म्हणा, तुमच्या बागेमध्ये शत्रुपेशी मारण्यास म्हणा, किंवा अनेक जेव्हा तुमच्या बागेमध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम येत असतो त्यावेळेस सुद्धा तुमच्या पिकामध्ये सुडोमोनस आणि बॅसिलस या दोन्ही कंडिशनला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही हे सुडोमोनसचा वापर या ठिकाणी करू शकता. अशा विविध रोगांसाठी हा वापर हा सुडोमोनसचा करू शकता. म्हणजे हे सुडोमोनस हे ऑल इन वन असल्यामुळं याचा वापर हा सर्व रोगावरती तुम्ही केला तरी काही अडचण येत नाही. तुम्हाला 100% याचा कंट्रोल मिळत असतो. तर सुडोमोनसचा वापर करत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुमचा सुडोमोनसचा वापर करत असताना तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी कमीत कमी 100 ग्रॅम पावडर फॉर्म्युलेशनमध्ये तुम्हाला सुडोमोनस द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सुडोमोनस तुम्ही एखादं तुमचं बेसन किंवा एखादा किलो किंवा गुळ एखादा किलो त्याच्यामध्ये ॲड करू शकता. कारण सुडोमोनसची जेवढा तुमचा तो बॅक्टेरिया मल्टिपल काउंट होईल तेवढंच तुमच्या पिकासाठी सर्वात फायदेशीर असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये सुडोमोनसची खरेदी करत असताना
त्याची एक्सपायरी डेट झाली आहे का नाही किंवा तो व्यवस्थित आहे का नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेक करून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याचा वापर करत असताना तुम्ही दिवसा याची फवारणी करायची नाही, जेणेकरून तुम्हाला एकदम सकाळ सकाळ तर करायची किंवा एकदम संध्याकाळी 6 नंतर याची फवारणी करू शकता. दिवसा तुम्ही दुपारी फवारणी केल्यानंतर याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार नाही. त्यामुळे याची फवारणी ही तुम्ही संध्याकाळच्या पिरियडला करायची आहे. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.